परळीमधील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये आरोपींची ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करण्यात आली अशी माहिती सुरेश धस यांच्याकडून देण्यात आली आहे। दोन्ही टेस्टमध्ये दोषी आढळणाऱ्यांना एसआयटी ताब्यात घेईल। एसआयटी आणि गृह खात्यावर आमचा विश्वास आहे अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश धस यांनी दिली आहे। ज्ञानेश्वरी ताईंचा मला वाटतं पुरवणी जबाब त्या ठिकाणी घेतला होता। त्यांनी काही नावं सांगितली होती, त्यांची ब्रेन मॅपिंग काहीतरी तपासणी जे आहे ते आज झालेले आहे। आणखी नार्कोटिक्स साठी उद्या का काय 11:30 किंवा काय परवा वेळ दिलेले आहे, मला माहित नाही। काय पॉझिटिव्ह आलं काय निगेटिव्ह आलं हे लगेच त्याच्यामध्ये बोलण्यापेक्षा दोन्ही तपासणी जे आहे पूर्ण होऊन द्याव्यात। आमचा एसआयटी वरती आणि राज्याच्या गृह खात्यावरती पूर्ण विश्वास आहे। हे 100% त्यांच्या वरती जे पॉझिटिव्ह येतील त्यांच्यावरती ऍक्शन होईल।